एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता ना 4 वाजत आलेले आहेत आणि मला ना आता आमची पाण्याची लाईट आहे, तर मला ना थोडंसं भेंडीचं बीसुद्धा लावायचं आहे आणि सोबतच घासाला पाणी द्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता तेवढं अफाटून पडलेलं आहे ना, त्याच्यामुळेच ना मी ही हॅट घातलेली आहे, जी की मी ही 2 धाममध्ये घेतली होती. आणि आता 2 धामला जाऊन तर आम्हाला 3-4 वर्ष तर कंप्लीट झालेले आहेत. त्यावेळेसच मी घेतली होती. इकडे बाहेर पहा एवढं ऊन पडल्याने आईनं तिथे खुरपण करायली. आणि इथे पहा सगळ्या कोंबड्या वगैरे सगळ्या जमलेल्या आहेत. ही कोंबडी तिच्या पिल्लाला खाऊ घालते. आणि इकडे ना ह्या पिवळ्या साडीखाली उपवासाच्या पापड्या आईने झाकलेल्या आहेत. आणि इथे पहा ही एक कोंबडी, जे इतके सगळे पिल्ले आहेत. आता त्यांना थोडंसं पाणी ठेवते प्यायला. आणि खरं सांगते तुम्हाला, एक सॅड न्यूज सांगायची म्हणलं तर आमची एक कोंबडी अचानक मरून पडली. कारण ती एका ह्याच्यामध्ये दबली होती, थपडामध्ये अंडे द्यायला गेली. त्यावेळेसच ती दबली होती. मी तुम्हाला दाखवते तर ती कुठे आहे. तर तिची बॉडी जी आहे ना, तर आम्ही तिथंच ठेवलेली. ती आता टाकायला जावं लागेल. सारखं डोक्याला स्टॉल बांधून एवढा कंटाळा आला होता. आणि ही जी हॅट आहे तेच पडून राहिली, त्याच्यामुळेच ना ही मी वापरायला काढली. म्हणलं आता हेच घालून डायरेक्ट पाणी द्यायला जाता येईल. आणि हा एक टॉप वापरायला काढलाय, कारण कुठं जाणं होत नाही. त्याच्यामुळे ना जे काही असेल ते आता घरच्या घरीच वापरायचं. की जरासं छान राहिल्याने ना थोडंसं वातावरण पण थोडंफार चेंज होतंय. एकतर मी ना डेली घरीच असते आणि मला जायचं होतं गेवरायला थोडंफार खरेदी करायला, पण ते मी कॅन्सल केलं. आणि त्याच्या जागेवर ना मी बसल्या बसल्याच मिशोवरून ना 3 ते 4 पार्सल मागवलेले आहेत. तर आता माझे पार्सल जे आहे ना, तर ते 17 किंवा मग त्याच्या आतच रिसीव होतील. आणि जे काही आहे ना माझे ते पार्सल, ते मी तुमच्यासोबत तुम्हाला म्हणजे नक्कीच दाखवेल. आणि माझं ह्याच महिन्यामध्ये बर्थडे पण आहे, त्याच्यासाठीच ना मी काही पार्सल म्हणजे तेच पार्सल मी मागवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक साडी आहे, ड्रेस आहे, सोबतच एक कुर्ती पण मागवली आणि सँडल पण मागवली. नेमकी कसे काय पार्सल येणार आहेत ते ना तुम्हाला ज्यावेळेस माझे पार्सल येतील त्यावेळेसच मी तुम्हाला दाखवेल. चला मग मी आता जाते भेंडीचं बी लावायला आणि तुम्हाला ना ती तिथली आमची कोंबडी दाखवते जी मरून पडलेली आहे. ह्या जी शेळ्या दिसत आहे ना, एकतर ह्यांना सावली नव्हती, त्याच्यामुळे ना मागून पण थोडीफार सावली केली. आणि मी टोपी घातली तर शेळ्या पण माझ्याकडे पहा कशा बघतात. एक मिनिट, मी ना तुम्हाला आमची ती कोंबडी दाखवते. मी असं कॅमेरा घेऊन चालायला लागले ना, त्याच्यामुळे जरा कोंबड्या पण शेळ्या कोंबड्या बघत आहे. ही पहा, ही कोंबडी ना अंड द्यायला गेली होती त्यावेळेसच दबून मेली. म्हणजे किती वाईट वाटतंय. आमच्या ना सहजच अशा ना 4-5 7 8 9 10 कोंबड्या तर सहजच मेल्यात. आणि आता ही एक आमच्या अंड्यावरची कोंबडी होती, जिला आम्ही आज पाहिलं ती मरून पडली. काल मला वाटतं अंडा द्यायला गेली ना, आज ती मरून. कारण हे आमचं हे जे तुम्हाला थप्पड दिसत आहे ना, तर हे इथं खालीच होतं. आणि मग आज आम्ही हे इथं उभा केलं, कारण ह्यांना खूपच ऊन लागत होतं त्याच्यामुळे. 1000 years. भेंडी वगैरे लावून आले नाही, मला तरी 5 तास लावले. आणि बाकीचे जे उरलेले आहेत ना, तिथं दुसरा भाजीपाला लावायचा आहे. आणि ही पहा एवढा मोठा घाम आला आणि इतकं गरमायला लागलंय ना की विचारच करू नका. एकतर ना आता मला वाटतं 4 वाजत आले असतील तरी ऊन काही झालेलं नाहीये. हे पहा चांगलंच ऊन पडलेलं आहे. आणि या कोंबड्याने एवढे पिसळ ना, त्यांना तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ सुद्धा खायला कमीच पडते. कुठेही जाऊन बसतात खात. 6-6 झालेत आणि आमची तल्लीनं लाईट गेलेली आहे. पाणी वगैरे माझं सगळं देऊन झालेलं आहे घासाला. तरी पण थोडाफार घास राहिलेला आहे. मला ना थोडासा खोकला झाला आहे त्याच्यामुळे. पण आमची इथे ना लाईट पण गेलेली. आणि एक तर ना सर्दीमुळे माझे कानं पण एकदमच बंद पडलेत. मला नीट ऐकायला पण येत नाही. आणि हे बघा आमच्या सोनू मोनू मस्त धिंगाणा घालतात. सोनू मोनू ते बघा किती छान पाहतायत. अजून एक कोंबडी मरून पडली. एक तर सकाळी एक मेली होती त्या थपडामध्ये गुतून. आणि एक जी कोंबडी आहे ना, तर ती 2-3 दिवसांपासून गुंगली होती. आता ती सुद्धा मेली. काही मेळच लागायला नेमकं असं कशामुळे व्हायला लागलं. ही कोंबडी ती अचानक ना माझं घरामध्ये लक्ष गेलं, कारण घरातून घाण वासत होता. मग मी पटकन तिथलं सामान काढलं आणि पाहिलं तर कोंबडी मरून पडली. सगळी घाण सडलेला वासायला. आता मी ना कोंबडी टाकायला एक गोष्ट काहीच कळाय ना, की आमच्याने एवढ्या सगळ्या चांगल्या चांगल्या कोंबड्या कसं काहीच मरायला लागल्या. एकतर ना त्यांना आणून मला वाटतं 1.5-2 महिने कंप्लीट झालेत आणि त्या अंड्यावर पण यायला आल्या होत्या. आणि त्याच्यातनं हे असं होऊन बसलंय. आणि ह्या कोंबड्यांना आम्ही आमच्या एवढ्या जीवाच्या वर सांभाळतो. पण आता ही आता आमची दुसरी कोंबडी आहे. आता हे इथली जी मी कोंबडी फेकली होती ती नेली कुत्र्यानी. आणि आता कोंबडी ना हे मी इथे टाकणार आहे. कोंबडी टाकायला आले आणि माझ्या मागे ना लगेच बडी आला. म्हणजे बडीचं नाही एवढं अवघड आहे ना की विचारच करू नका. हे पहा आमचा लहानपणीचा बडी एवढा मोठा झालाय आणि लेकच कुला पण झालाय. त्याला ना चलणं सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे ना सारखं माझ्या मागच फिरतो.
आमचा भाजीपाला पण चांगलाच उगलाय आणि कोंबड्या पण नाही एवढ्या पिसळ्यांनी करतात ना. एक तर त्यांनी अर्धा सगळा घासही खाल्ला आणि आता भाजीपाला सुद्धा खायला लागलेत. म्हणजे भाजीपाला नाही खाल्ला, पण जो हरभरा उगलाय ना भाजीपाल्यामध्ये तो खायला लागलेत. पण एकदा जर त्यांची नजर जर पालकावर जर गेली ना तर सगळा पालकच ते खाऊन टाकतील. आणि इकडे पहा एवढं गवत दिसतात. आता ह्याची सुद्धा खुरपण चालू आहे. चला मग आता ना आपण थोडंसं नंतर बोलूया, कारण मला स्वयंपाक करायचं, मला भांडी सुद्धा राहिले. सांगते जेव्हापासून आम्ही कोंबड्या आणल्यात ना, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये ना आमच्या 10 ते 8 ते 9 कोंबड्या सहजच मेलेल्या आहेत. आणि आता आईने चहा बनवलाय, तर सगळ्यात आधी मी चहा पिते, नंतर मी भांडे बनवलाय मस्त आईने शिळीच्या दुधाचा. या तुम्ही सर्वजण पिण्यासाठी. तुमची पण आई असं करते का मला एकदा सांगा बरं. हे पहा माझी आई ना मस्त फोन बघती. हे बघा, जेव्हापासून फोनमध्ये बॅलन्स पडल्यासारखं तिचं चालू आहे फोन बघायचं. कोंबडी दाखवते ती आणि तिचे पिल्ले पहा किती छान झोपलेत तर. आणि ना सकाळी सकाळीच ना ते उठून बसतात, ते पण चरण्यासाठी आणि बाहेर जातात. एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे पहा किती छान बसलेत. गावरान कोंबडीचे पिल्ले ना असेच असतात. आणि जी हायब्रिड कोंबडी असते ना, तिचे पिल्ले जे आहेत ना तर ते पांढरे असतात आणि थोडे वेगळे असतात. आणि तुम्हाला अजून एक कोंबडी दाखवते. ही जी आता दाखवलेली कोंबडी ती खरं सांगते ती खूप छान आहे. पण जी दुसरी कोंबडी ती एवढी डेंजर आहे ना की विचारच करू नका, महागच लागते डायरेक्ट. ती पण इथं बसलेली, ते सुद्धा तुम्हाला हे पहा इथे बसली ती. लय बेकार हिच्या पंखाखाली पिल्लेत. अशी लाईट टिकून जर राहिली ना, खरं सांगते थोडंफार आनंद होतो, कारण लाईटीच्या शेगडीवर ना आपण काहीही करू शकतो. तर मी ना आता वरण लावले, त्याच्यामुळे नाही तर मी कुकर वगैरे ठेवले आणि त्याच्यामुळेच ना आम्हाला लाईट जरा जास्त. आणि बाहेर ना मी तिथं भात करणार आहे आणि सोबतच अजून थोडाफार स्वयंपाक, त्याच्यामुळे नाही तर बाहेर मस्त चूल पेटवली. आणि आमच्या गावाकडे ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जरी आमची इथं गॅस सिलेंडर वगैरे संपला तरी आम्ही ना चुलीवरती कधीही आणि काहीही करू शकतो. त्याच्यामुळे ना आम्हाला जास्त काही टेन्शन राहत नाही. चला मग आता ना मी पटापटा स्वयंपाक वगैरे उरकून घेते. बसल्या बसल्या इथं काय माहिती काय सापडायला लागली तर. तिच्याजवळ ना हे एवढे मोठे मंगळसूत्र आहेत. हे बघा सोन्याचे आहेत बरं का हे सगळे. माझ्या आई ना सारखं काही ना काहीतरी घेऊन येते आणि डब्यात साचून ठेवलेलं असते तिचं. ते बघा मी तुम्हाला सांगते तर. चला आता वरण तर लावून दिलंय. आता ना थोडेफार फुटाणे खाते, एकतर ना सर्दीमुळं माझा आवाज पण पूर्ण ना मला असं वाटतंय माझ्या कानामध्ये जसं काही झालंय, असं काहीच नीट असं ऐकायला नीट येत नाही. आणि हे इथं ना मस्त मी असं वरण लावून दिलं. हे पहा. आणि ना आमच्या घरचीच तुरीची डाळ असल्यामुळे ना एवढं टेन्शन कमी होतंय ना. हे पहा आईने मोठी तुरीची डाळ करून ठेवली, त्याच्यामुळे ना विकत आणायचं ना जास्त आम्हाला काही प्रसंग येतच नाही. हे ह्याच्यामध्ये तुरीची डाळ आहे. आणि ना ह्या गोणीमध्ये सुद्धा डाळ आहे, पण ते सध्या आता मी काही उचलू नाही शकत. आणि आईने ना हरभऱ्याची पण भरपूर अशी डाळ करून ठेवलेली. आणि ना आम्हाला जास्त ना डाळी आणायचं सुद्धा जास्त काही टेन्शन राहत नाही, कारण सगळं आमच्या घरचंच. आमचे ना तिन्ही कुत्रे पहा किती मस्त झोपलेले आहेत. तर हे तर पहा आमचा बडी वाव बडी. हा इकडं टॉमीची एकच जागा असते, ते पण एकदम स्पेशल. आणि तिकडे आमचा शेरू झोपलाय. शेरू होय शेरू, तेव्हा एक आवाज दिला की कसा पाहतोय. आणि इकडे नाही डाळ नीट करायली. आईचं काही ना काहीतरी रात्रभर कामं चालूच असतात. चला आता मी ना कोंबड्या कोंडून घेते. आमच्या ना कोंबड्या सगळ्या मनाने जाऊन बसतात आणि मग आता ना त्यांना कोंडून टाकते. नाहीतर काय होईल, जर दार उघडं राहिलं ना सकाळी पहाटच येऊन निघतील बाहेर चरायला. आणि इकडे पहा हे 2 पिल्ले अजून पण बाहेरच राहिलेत, त्यांना रात्र झालेली कळत नाही. हे बघा, हे असं इतकं लक्ष द्यावं लागते, नाही तर मग दूर केलं ना काही पण ना कोंबड्या कोंड्याच्यात. आणि ही कोंबडी पहा जसं काही स्वतःला कुठली राणी मस्त इथं येऊन थांबली. हो घाबरलीवर काय तिने मला भिऊ घातलं. इकडे पहा, हे ना कोंबड्यांना सवय लागली त्याच्यामुळे ना डायरेक्टच मनाने जाऊन बसतात. आणि मी आता लावून टाकते. हे जे तुम्हाला कुलूप दिसतंय ना, ह्याला चावीची सुद्धा नाही गरज. म्हणजे उघडताना चावीच पाहिजे, पण लावताना ना हे डायरेक्टच लॉक होते. हे बघा झालं लॉक. आणि खालचं पण कुलूप तसंच आहे.
एकतर ना आम्ही कोंबड्यांसाठी एवढे पिंजरे पण बनवले, पण ना एवढं अवघड होईल ना आमच्यासोबत. कोंबड्यांना आमच्या कशाने तरी मरायलाच लागलेत. एकतर ह्या कोंबड्यांसाठी ना आम्ही एवढं जीवाच्या वर काही ना काहीतरी करतो. तिथं पाऊस आला की थप्पड लाव, हे लाव, पण हे असं कोंबड्या मेल्यानंतर खूप वाईट. 7:45 वाजलेले आहेत आणि माझे पप्पांना अजून पण घरी काही आलेले नाही. ही राहिली आमच्या खुरड्याची चावी. आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे. वरण भात आणि सगळ्यात मोठं जे काम आहे ते म्हणजे आता भाजी राहिलेली आहे. तर माझ्याजवळ ना असाच भोपळा राहिलेला होता. हा जो तुम्हाला भोपळा दिसत आहे ना, हे जे आता मी कोफ्ते बनवणार आहे. आता कसे बनवणार आहे त्याचा तर पूर्ण व्हिडिओ नाही काढू शकत. जर व्हिडिओ काढायचं म्हणलं तर मला ना खूप टाईम होईल. त्याच्यामुळे ना डायरेक्टच आता मी ह्याची भाजी बनवेल आणि मगच तुम्हाला ना डायरेक्ट भाजीच्या टायमालाच भेटेल. कारण आता ना मला पटकन स्वयंपाकाला लागायला आणि बघता बघता 8ही वाजलेले आहेत आणि पप्पा आणि भैया आता दोघेही येतच. तर ना हा भोपळा खिसायचा पण एवढं सोपं नाही आणि महागच ना, म्हणजे मागच्या वर्षीच ना ह्याच भोपळ्यामुळं ना माझं अंगठ्याचं नख गेलतं. कारण मी त्यावेळेस पण कोफ्तेच बनवत होते. हे पहा, इथं आपलं खिसायचं काम चालू आहे. अजून नाही एवढा मला भोपळा खिसायचा राहिलाय, तोपर्यंत मी हा पण खिस. चला मग इथे ना माझा स्वयंपाक वगैरे सगळं रेडी आहे. पप्पा भैया दोघेही घरी आले. आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.